नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण डिफरन्शिएशन चॅप्टरवरची एक्सरसाइज 1.1 ऑलरेडी आपण सुरू केलेली आहे. एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण टाईप फर्स्टचे एक्झाम्पल बघितले. टाईप फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. त्याला आपण एका पार्टमध्ये डिवाइड केलंय टाईप फर्स्ट ए म्हणून. फर्स्ट ए मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हा जो काही मेन फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युलावर फोकस करून एक्झाम्पल सॉल्व्ह केले. फॉर्म्युला कसा रन होतोय, कशा प्रकारे आपण आउटसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, आउटसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर तो काढून टाकून मल्टिप्लाय बाय इनसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता आपल्याला टाईप फर्स्टचा पुढचा पार्ट बघायचा आहे. त्याला आपण नाव दिलं टाईप फर्स्ट बी. डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये टाईप फर्स्टला नाव दिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. त्याचा सब टाईप बघतोय आपण टाईप फर्स्ट बी. याला टाईप फर्स्ट बी नाव का दिलं हे आपण बघूया. एक्सरसाइज 1.1 वरचे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन आय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. टाईप फर्स्ट बी याला आपण टाईप फर्स्ट बी नाव का दिलंय ते बघूया. टाईप फर्स्ट आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. त्याचा सब पार्ट किंवा सब टॉपिक किंवा सब पार्ट आहे टाईप फर्स्ट बी. टाईप फर्स्ट बी मध्ये आपण हे जे फॉर्म्युले आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲडिशन ऑफ टू फंक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन प्लस टाईप फर्स्ट ए मध्ये जो काही रूल बघितला होता तो रूल, ह्या दोघांचं कॉम्बिनेशनचे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. फर्स्ट बी मध्ये काय काही स्टँडर्ड फॉर्म्युले येणार आहे. ते स्टँडर्ड फॉर्म्युले प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हे जे दोन रूल आहे ते कंबाईन यूज करणार आहोत फर्स्ट बीच्या एक्झाम्पलमध्ये. पहिल्यांदा आपण हे रूल यूज करू डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड फंक्शनचे आणि त्याच्यानंतर कंपोजिट फंक्शनचे रूल यूज करणार आहोत. मग चला पहिलं एक्झाम्पल बघूया. ओके, हे झालं तुमचं फर्स्ट वन एक्झाम्पल, हे झालं सेकंड वन एक्झाम्पल. दोन्ही एक्झाम्पल जर ऑब्झर्व केले तर काय दिसतंय, पहिल्या फंक्शनला नाव देऊ यू प्लस सेकंड फंक्शनला नाव देऊ व्ही. म्हणजे काय, ही ॲडिशन आहे दोन फंक्शनची. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघितलं तर फर्स्ट फंक्शन यू, सेकंड फंक्शन व्ही. म्हणजे काय झालं, ॲडिशन ऑफ यू प्लस व्ही. मग टाईप फर्स्ट बी मध्ये तुम्हाला पहिल्यांदा हा जो फॉर्म्युला आहे फर्स्ट नंबरचा, हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे ॲडिशन dy बाय dx विच इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. आता हे जे दोन एक्झाम्पल, हे जर दोन एक्झाम्पल आपण बघितले तर ते काय दिलेले आहे आपल्याला, सेम आहे. म्हणजे ॲडिशन आहे दोन फंक्शनची, तर दोन्हीपैकी आपण एकच एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. एक तर पहिलं किंवा दुसरं. तर आपण काय करू, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. त्याला नाव देऊ लेट y विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 टू द पॉवर 4. त्याला y म्हणलंय. याच्या पुढे काय म्हणताय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore dy by dx which is equal to d by dx of, बघा काय दिसतंय ते लिहून घेऊ, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 टू द पॉवर 3 प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 टू द पॉवर 4. काय दिसतंय, ॲडिशन आहे दोन फंक्शनची, डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा. काय, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 टू द पॉवर 3 प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 टू द पॉवर 4. दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, फर्स्ट वनचं पहिल्यांदा आणि सेकंड वनचं. आता दोन्ही फंक्शन बघितले तर पहिल्याचा पॉवर 3 आहे, दुसऱ्याचा पॉवर 4 आहे. म्हणजे एक्स रेश टू एनचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. म्हणजे काय, 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 टू द पॉवर 2. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, क्यूबचा, मल्टिप्लाय बाय डी बाय डी एक्स ऑफ क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे क्यूब, काढून टाकू. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, एक्स स्क्वेअर 4x प्लस 1 प्लस फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह झाला आहे मल्टिप्लाय बाय प्लस डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्मचा झाला. आता आपल्याला सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पॉवर 4 आहे म्हणजे काय लिहिता, 4x क्यूब मायनस 5x मायनस 2 टू द पॉवर 3 मल्टिप्लाय बाय डी बाय डी एक्स ऑफ पॉवर 4चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय ब्रॅकेट जशाचा तसा, एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 which is equal to 3 as it is, x square plus 4x plus 1 as it is, x square plus 4x plus 1 तीन नंबरची ॲडिशन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा. काय, d by dx of x square
4 आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन हे कॉन्स्टंट बाहेर घ्या, एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस 4 एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 टू द पॉवर 3 एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 तीन नंबरची सबट्रॅक्शन आहे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5 बाहेर येईल derivative of x with respect to x minus derivative of 2 with respect to x bracket complete. काय करता मग पुढं 3 x square plus 4x plus 1 चा स्क्वेअर इथं 2 लयच राहिलं सॉरी मल्टिप्लाय बाय x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x प्लस 4 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 प्लस कॉन्स्टंट 1चा डेरिव्हेटिव्ह आला 0 प्लस 4 x cube minus 5x minus 2 to the power 3 multiply by x cube चा derivative 3x square minus 5 as it is x चा derivative with respect to x1 minus constant number 2 त्याचा derivative आला 0 अशा प्रकारे आपण सॉल्व केले आता आपल्याला फायनल आन्सर लिहायचा आहे फायनल आन्सर आपण इथे लिहून घेऊ dy by dx which is equal to आता पहिल्यांदा 3 as it is in बर 3 लिहिला ही टर्म लिहिण्याऐवजी आपण ही टर्म सॉल्व करून घेऊ काय दिसतंय 2x प्लस 4 इंटू 1 म्हणजे काय लिहितात 3 2x प्लस 4 कॉन्स्टंट लिहिला सगळ्यात छोटी टर्म लिहिली आता मोठी टर्म लिहू काय शिल्लक राहत आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म कम्प्लीट प्लस काय लिहिता 4 4 आला मल्टिप्लाय बाय इथं पण मल्टिप्लिकेशन डॉट देऊन घेऊ ही टर्म स्मॉल आहे काय लिहिता 3x स्क्वेअर मायनस 5 3x square minus 5 multiply by काय x cube मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे कोणी डॉट x cube minus 5x minus 2 ब्रॅकेट क्यूब हे झालं तुमचं फायनल आन्सर एक्झाम्पल नंबर फर्स्ट आपण जसं एक्झाम्पल फर्स्ट सॉल्व केलंय सिमिलरली तुम्ही एक्झाम्पल नंबर सेकंड सॉल्व करणार आहात पुढे एक्झाम्पल बघू आता ऑब्झर्व करा एक्झाम्पल जर ऑब्झर्व केलं तर याला म्हणू यू डॉट याला म्हणू व्ही परत इथे यू डॉट व्ही म्हणजेच काय तिसरं आणि चौथं एक्झाम्पल बघितलं तर मल्टिप्लिकेशन ऑफ 2 फंक्शन आहे म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करताना कोणता रूल यूज करायचा आहे सेकंड फंक्शनचा यू इंटू व्हीचा यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू आता फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करताना आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व केलं होतं क्यूबचं ट्रिग्नॉमेट्रिकचं तसंच ठेवलं होतं याच्यामध्ये आपण उलटं करू तिसरं एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करा तुम्ही आणि आपण काय करू चौथं एक्झाम्पल सॉल्व करू चौथं एक्झाम्पल सॉल्व करायचं इथेच 4 काय म्हणताय लेट y which is equal to 1 plus sin square x चा ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 प्लस cos square x चा ब्रॅकेट क्यूब पुढे काय म्हणता येईल डिफरेंशिएट with respect to x therefore dy by dx which is equal to d by dx of y ची व्हॅल्यू 1 plus sin square x चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 plus cos square x चा क्यूब फर्स्ट फंक्शन आहे सेकंड फंक्शन आहे आता u इंटू v रूल वापरा किंवा फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड हे बघू आता बघा याला म्हणा फर्स्ट फंक्शन याला म्हणा सेकंड नंबरचं फंक्शन मग यू इंटू व्हीचा रूल काय सांगतो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज फर्स्ट ॲज इट इज मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड ॲज इट इज प्लस सेकंड ॲज इट इज मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घेतलाय फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मग चला सॉल्व करू काय लिहिता 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह आहे ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणजे कशाचा येईल पहिल्यांदा क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय क्यूब काढून टाका काय शिल्लक राहील 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज
पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 2 चा डेरिव्हेटिव्ह 2x x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x 1 प्लस साइन स्क्वेअर x मल्टिप्लाय बाय डी बाय डी एक्स पॉवर काढून टाकलाय म्हणजे ब्रॅकेट शिल्लक राहील 1 प्लस साइन स्क्वेअर x बरं मी इथं काय करता येईल आपल्याला लिहून घेऊ ही टर्म बघू काय भेटतंय विच इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर x चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 3 1 प्लस कॉस स्क्वेअर x चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज दोन नंबरची ॲडिशन आहे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉस स्क्वेअर x प्लस काय लिहिता 2 ॲज इट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर x चा ब्रॅकेट क्यूब मल्टिप्लाय बाय 1 प्लस साइन स्क्वेअर x डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स एक्झाम्पल सॉल्व करताना बघितलं तर एक्झाम्पल बऱ्यापैकी मोठं होतं मग आता दोन नंबरची दोन टर्मची ॲडिशन बघू इथं काय 1 प्लस साइन स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर आहे इथं 1 प्लस साइन स्क्वेअर आहे इथं 1 प्लस कॉस स्क्वेअरचा पॉवर 2 आहे मग दोघांमधून काहीतरी कॉमन काढता येईल फर्स्ट टर्ममध्ये 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे सेकंडमध्ये पण आहे म्हणजे आता पुढच्या टर्मला आपण लिहून घेऊ ब्रॅकेटमधून काहीतरी कॉमन काढू डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय डी परत 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर बाहेर काढून बघू काय शिल्लक राहते आता याच्यातून पॉवर 1 होती ही काढली याच्यातून 2 काढला बरं ठीक आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स गेला हा 2 पॉवर गेली बघू काय शिल्लक राहते थांबा कॉन्स्टंट टर्म घ्यावी लागेल ना आपल्याला इथं 3 राहील बरं 3 लिहून घेऊ ही 2 पॉवर गेली आहे 1 पॉवर गेली म्हणजे 1 प्लस साइन स्क्वेअर राहील बरं ठीक आहे 3 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय बाय 3 शिल्लक राहील 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स का एक बाहेर गेला याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉस स्क्वेअर एक्स मध्ये पॉवरचा डेरिव्हेटिव्ह बघा काय लिहिता 0 प्लस कॉस स्क्वेअर एक्स मध्ये आधी डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्सचा मल्टिप्लाय बाय डी एक्स ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह बरं हे झालं पुढं काय करता येईल प्लस काय शिल्लक राहील 2 शिल्लक राहील इथं हा 2 आहे आता कॉस स्क्वेअर एक्स हा ती टर्म राहील शिल्लक 1 आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं शिल्लक राहील 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय बाय इथं 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 साइन स्क्वेअर एक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आधी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला बरं कम्प्लिटेड काय लिहितं मग डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 0 ॲज इट इज 2 cos x as it is cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस 2 into 1 प्लस cos square x as it is 0 गेला 2 sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा cos x बर बघू काय शिल्लक राहील मग dy by dx which is equal to 1 plus sin square x as it is 1 plus cos square x चा ब्रॅकेट स्क्वेअर 2 cos x sin x 2 cos x sin x बाहेर काढून घेऊ म्हणजे काय लिहिता 2 sin x cos x बाहेर आला काय शिल्लक राहील 3 1 प्लस 3 नी पण माझ्या मते मध्ये मल्टिप्लाय करून टाकू बघू काही होत असलं 3 प्लस 3 sin square x 2 cos x तो बाहेर आलेला आहे मायनस साइन ओके थांबा 2 मिनिट
मायनस साईननी -3 ने मल्टिप्लाय करू. -3 साइन स्क्वेअर एक्स. इथं नाही. बरं 2 cos x sin x बाहेर केला मायनस. इथं 2 cos x sin x 2 ने मल्टिप्लाय करा. 2 + 2 cos स्क्वेअर एक्स. बरं इथं काय लिहिता मग 1 + sin स्क्वेअर एक्स इंटू 1 + cos स्क्वेअर एक्स. इथं 2 sin x ऐवजी आपण लिहू sin 2x. त्याचं रिझन आपण सांगणार आहोत, पण आधी 1 मिनिट ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. -3 + 2 काय लिहिता -1 -3 sin स्क्वेअर एक्स प्लस 2 cos स्क्वेअर एक्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता इथे प्रश्न असा उरतो, इथं आपण 2 sin θ cos θ याचा फॉर्म्युला आहे sin 2 θ. तो फॉर्म्युला आपण इथं वापरला आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पलचा आन्सर भेटलाय. पुढचं एक्झाम्पल बघू. पुढे एक्झाम्पल दिले 7 आणि 8 नंबरचं एक्झाम्पल. 8 नंबरचं एक्झाम्पल हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे. 7 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. 7 आणि 8 एक्झाम्पलमध्ये काय u अपॉन v फॉर्म म्हणजे काय 2 फंक्शनची डिव्हिजन. इथं हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला हा जो काही 3 नंबरचा रूल आहे u अपॉन v चा काय रूल आहे v² v du/dx - u dv/dx हा वापरायचा आहे. आणि मग एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आता याच्यामध्ये 7 नंबरचं एक्झाम्पल आपण का सॉल्व करतोय, 8 नंबरचं का नाही सॉल्व करत आहे ते आपण सांगू. कारण 8 नंबरचं एक्झाम्पल हे तुम्हाला ॲज अ सिम्प्लिफाई फॉर्मॅटमध्ये तुम्ही डायरेक्टली रूल अप्लाय करू शकता u अपॉन v. पण इथं आपल्याला अप्लाय करता येणार नाही. याला नाव देऊ आपण लेट y which is equal to e⁻²x - e⁻² अपॉन e⁻²x प्लस e⁻²x. याला आपण थोडं सिम्प्लिफाय करून मग डेरिव्हेटिव्हचा रूल वापरू. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणं आपल्याला सोपं जाईल. मायनस e⁻²x ला आपण कसं लिहू शकतो e⁻²x अपॉन e⁻²x प्लस 1 अपॉन e⁻²x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. e⁻²x इंटू e⁻²x काय e⁻4x - 1 अपॉन e⁻²x डिवायडेड बाय परत क्रॉस मल्टिप्लिकेशन e⁻4x प्लस 1 अपॉन e⁻²x. e⁻²x गेट कॅन्सल. y काय e⁻4x - 1 अपॉन e⁻4x प्लस 1. म्हणजे हा जो y हा इन टर्म्स ऑफ काय आलाय 8च्या एक्झाम्पलच्या नुसार आलाय. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करणं सोपं होईल. म्हणजे काय म्हणता परत इथं differentiate with respect to x. Therefore, dy/dx which is equal to d/dx of y ची व्हॅल्यू ही टाकण्याऐवजी आपण ही टाकू सिम्प्लिफाय फॉर्मॅटमध्ये. काय e⁻4x minus e⁻4x minus 1 अपॉन e⁻4x प्लस 1. u अपॉन v चा रूल आहे. u अपॉन v चा डेरिव्हेटिव्हचा रूल काय सांगतो v² म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर e⁻4x प्लस 1 चा स्क्वेअर. v ॲज इट इज v वरती घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. कशाचा डेरिव्हेटिव्ह e⁻4x minus 1 मायनस v² v du/dx u ॲज इट इज e⁻4x minus 1 d/dx ऑफ e⁻4x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह. मग पुढे सॉल्व करू काय e⁻4x प्लस 1 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करा d/dx ऑफ e⁻4x minus d/dx ऑफ 1 मायनस e⁻4x minus 1 डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करा ॲडिशन येतं प्लस d/dx ऑफ 1 डिनॉमिनेटर ॲज इट इज काय e⁻4x प्लस 1 चा स्क्वेअर. मग आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला बघू काय होतंय. ठीक आहे लिहून घेऊ. काय लिहिता मग dy/dx which is equal to e⁻4x प्लस 1 ॲज इट इज. बरोबर आहे का हो e⁻4x प्लस 1. आता e⁻4x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x म्हणजे काय e⁻x चा डेरिव्हेटिव्ह आला e⁻x मल्टिप्लाय बाय d/dx ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह 4x
मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आला 0. बरोबर आहे? बरोबर आहे. पुढे बघू. मायनस e⁴x - 1 डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे? e⁴x चा प्लस कॉन्स्टंट. बरं काय मग e⁴x चा डेरिव्हेटिव्ह आला e⁴x. चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय पॉवरचा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन e⁴x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर dy by dx e⁴x + 1 as it is e⁴x as it is 4x मध्ये 4 बाहेर येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x मायनस e⁴x - 1 as it is e⁴x as it is 4 बाहेर येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x अपॉन e⁴x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर therefore dy by dx which is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x कॅन्सल होऊन जाईल. इथं पण डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x कॅन्सल झाला. आन्सर आलं 1. इथं पण आलं आन्सर 1. म्हणजे काय दिसतंय 4e⁴x 4e⁴x दोन्हीकडे बाहेर काढा. 4e⁴x बाहेर आला. काय शिल्लक राहील e⁴x + 1 मायनस e⁴x - 1 अपॉन e⁴x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय करा. 4e⁴x e⁴x + 1 मायनस e⁴x मायनस मायनस प्लस 1 अपॉन e⁴x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस e⁴x मायनस e⁴x गेट कॅन्सल आउट 1 + 1 येणार आहे 2 2 × 4 8 8 e⁴x अपॉन e⁴x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पुढचं एक्झाम्पल 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आधी तुम्ही लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आणि मग त्याच्या ब्रॅकेटचा. तर आधी आपण 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू का इथे 2 फंक्शनची सबट्रॅक्शन म्हणजे काय म्हणता येईल लेट y विच इज इक्वल टू आणि हे ॲज अ प्रॅक्टिस म्हणून एक्झाम्पल आहे cot of log x divided by 2 minus log of cot x divided by 2. Therefore, differentiate with respect to x. दोन फंक्शनची सबट्रॅक्शन आणि डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय dy by dx. d by dx of cot log x divided by 2 minus log cot x divided by 2. हा 2 इथे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा. d by dx of cot log x divided by 2 minus d by dx of log cot x divided by 2. ओके cot x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस cosec स्क्वेअर x म्हणजे काय मायनस cosec स्क्वेअर log x divided by 2 मल्टिप्लाय बाय कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय कॉटचा. कॉट बाहेर काढून टाका. याला कसं लिहू 1/2 × log x सेपरेट करून घेतलं मायनस log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे काय लिहिता cot x divided by 2 d by dx. सो log काढून टाकला काय शिल्लक राहील 1/2 × cot x. बरं बघू पुढं काय होतंय मायनस cosec स्क्वेअर log x divided by 2 1/2 बाहेर येईल फंक्शन आहे आणि कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंट बाहेर येतो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस याला उलट करा काय 2 cot x 1/2 बाहेर येईल डेरिव्हेटिव्ह येणार आहे cot x चा. बरं इथं काय लिहिता मग मायनस 1/2 कॉन्स्टंट सिम्बॉल आधी मग कॉन्स्टंट आणि मग फंक्शन log x अपॉन 2 log x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/x मायनस 2 to get cancel 1 cot x into cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर x. आता मला फायनल आन्सर लिहायचं आहे तर मी फायनल आन्सर इथं लिहिते dy by dx which is equal to मग काय
-1/2x पुढे येईल कॉन्स्टंट आणि स्मॉल टर्म, त्याच्यानंतर लिहिता cosec स्क्वेअर log x डिवायडेड बाय 2 मायनस मायनस प्लस होईल, काय शिल्लक राहील cosec स्क्वेअर x अपॉन cot x. हे झालं तुमचं फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण 6 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. सिमिलरली 5 नंबरचे एक्झाम्पल ॲज अ प्रॅक्टिस आहे. अशा प्रकारे आपण टाईप फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा सब टॉपिक होता टाईप फर्स्ट बी. त्या टाईप फर्स्ट बीचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहे.